यंदाच्या लोकसभा 2024 निवडणुकीत आम जनतेसह शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या व महायुतीच्या उमेदवारांना आम जनतेसह शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. राज्यासह देशभरात हे वातावरण आहे. महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघानंतर आता माढा मतदारसंघातील शेतकरी भाजप नेत्यांना जाब विचारत आहेत. अशीच एक घटना माढा लोकसभा मतदारसंघातील टेंभुर्णीत घडली आहे. त्यामुळे राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना आपले भाषण थांबवून सभा गुंडाळावी लागली. संपतराव काळे या माढा तालुक्यातील सुरली येथील शेतकऱ्याने चंद्रकांत पाटील यांना जाब विचारला. मंत्री चंद्रकांत पाटील हे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आले होते. अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र व भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनाही नुकताच प्रचार करताना अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला. तुमच्या वडिलांनी 10 वर्षात काय केले, आता आम्ही तुम्हाला मते का द्यायची, असा सवालच गावातील लोकांनी अनुप धोत्रे यांना केला. मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथे अनुप धोत्रे प्रचारासाठी गेले असता त्यांना लोकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. हरियाणात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गावोगाव जाणाऱ्या नेत्यांना विरोध सुरूच आहे. भाजपच्या उमेदवारानंतर आता हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनाही विरोधाचा सामना करावा लागत आहे. दुष्यंत चौटाला यांनी यापूर्वी भाजप बरोबर सरकार बनवले होते. दुष्यंत चौटाला यांना नाडा आणि गमडा गावात विरोधाला सामोरे जावे लागले. यावेळी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीने दुष्यंत यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. एवढेच नाही तर शेतकऱ्यांनी दुष्यंत यांच्या गाडी समोर बसून निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांनी वाहन पुढे जाऊ दिलेच नाही. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.